नमस्कार, मी मृणाल कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मंडळी, हा आहे दोडका. याचं नाव जरी दोडका असलं तरी हा आहे सर्वांचा लाडका. ह्याची भाजी करताना आपण ह्याच्या वरच्या ज्या शिरा आहेत त्या आपण टाकून देतो, कारण त्याची चटणी करायला आपल्याकडं वेळ नसतो. दुधी भोपळा, लाल भोपळा, पडवळाच्या बिया, दोडक्याच्या शिरा ह्यांची चटणी खूप छान होती आणि त्याच्यामध्ये खूप अशी जीवनसत्व असतात आणि म्हणून ही न टाकता आपण त्यांची चटणी करायची आणि हे पदार्थ उपयोगात आणायचे आहे. चला तर आपण साहित्य बघूया का. हा जवळजवळ 350 ते 400 ग्रॅम आपण दोडका घेतलेला आहे. सैंधव मीठ आहे, चवीप्रमाणे साखर घेतली आहे, 2 चमचे जिरं आहे, 3 मोठे चमचे डाळवं म्हणजे आपण चिवड्यात जे घालतो ते घेतलेले आहेत, 2 चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत, इथं तीळ आणि कढीपत्त्याचे भरपूर पानं घेतलेली आहेत, 2 हिरव्या मिरच्या आहेत त्यांचे तुकडे करून घेतलेत, 2-3 लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत. एरवी मी लसणीच्या पाकळ्या म्हणजेच लसूण घालत नाही, आज व्हिडिओ करायचा म्हणून मी त्या घालत आहे. आल्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. तुम्हाला जर चटणीला लाल रंग आवडत असेल तर तुम्ही लाल तिखट घालू शकता. लिंबू घेतले आणि सुकं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी. तुम्ही सुक्या खोबऱ्याच्या ऐवजी पण ओले खोबरे घेऊ शकता, परंतु मग चटणी जास्त दिवस टिकणार नाही, म्हणून सुके खोबरे घेतलेले आहे. मी दोडक्याचे 2 भाग करून घेते आहे आणि ह्याच्या शिरा काढून घेते आहे. त्याच्या आधी मी दोडका थोडासा काढून खाऊन बघते आहे. दोडका कडू असेल तर टाकून द्यायचा आहे. आपला दोडका गोड आहे. मी आता ह्याच्या शिरा काढून घेते. तुम्ही शिरा साल काढणीनं किंवा सुरीच्या साहाय्याने पण काढू शकता. मी इथं खिसणीवर खिसून ह्या शिरा काढणार आहे. दोडक्याच्या शिरा मी काढून घेते आहे. इथं मी खिसणी उलटी धरली आहे, कारण असं खिसणं मला सोपं जाते. माझं आणि आमच्या खिसणीचं एक नातं आहे आणि त्याच्यावर हे असं खिसलं तरच ते जमतं. दोडक्याच्या सगळ्या शिरा मी काढून घेते आहे. बऱ्याच ठिकाणी ह्या शिरा ज्या आहेत ना त्या उन्हामध्ये वाळवतात किंवा पंख्याखाली सुकवतात. मी तसं काही करणार नाही आहे, कारण माझ्या शिरा आता तशा कोरड्याच आहेत आणि आपण त्या भाजून घेणार आहे, परतून घेणार आहे, त्यामुळे त्यातला पाण्याचा अंश निघून जाणार आहे. दोडक्यांच्या शिरा काढून झाल्या आहेत. त्या जवळजवळ अर्धी ते पाऊण वाटी निघालेल्या आहेत. आता आपण ह्या भाजून घ्यायच्या आहेत. गॅस चालू केला आहे, त्याच्यावर कढई तापत ठेवली आहे आणि 2 चमचे तेल घातलेलं आहे. तेल थोडंसं तापलेलं आहे. ह्या दोडक्याच्या शिरा मी ह्याच्यात घालून घेते आहे. या तेलावर चांगल्या परतून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्यातला ओलावा कच्चेपणा निघून जाईल. दोडक्याच्या शिरांचा रंग बदलला आहे. मी ह्याच्यामध्ये 20-25 कढीपत्त्याची पानं घेते आणि ती घातली आहे. 1 चमचा तीळ घातलेले आहेत. तीळ कमी घातलेले आहेत, कारण सध्या उन्हाळा चालू आहे. तुम्ही नाही घातले तरी पण चालतील. मिरची, लसूण आणि आलं ते घालते.
हे छान असं खमंग खरपूस परतून घ्यायचं आहे. शिरांचा रंग बदललेला आहे. मिरची, लसूण, तीळ यांचा खमंग वास सुटला आहे. तीळ थोडेसे उडायला लागलेले आहेत, म्हणजे आपलं हे सगळं मिश्रण छान भाजून परतून झालेलं आहे. आता मी हे खाली काढून घेते आहे. ह्याच्यामध्ये मी अर्धा वाटी खोबरं भाजून घेते आहे. सगळं एकत्र जरी भाजलं तरी चालण्यासारखं आहे, कारण आपल्याला खोबरं काही जास्त भाजायचं नाही आहे. कारण ते सुकं खोबरं आहे, त्यातला अंश पाण्याचा गेलेला आहे. फक्त खमंगपणा यावा म्हणून ते थोडंसं गुलाबी होईस्तोपर्यंत परतून घ्यायचं आहे. जिरं 2 चमचे घालून घेते आहे आणि डाळं हे पण भाजलेलंच असतं, पण थोडंसं गरम करून घेते आहे. आपली चटणी या सर्व घटकांमुळं पौष्टिक होणार आहे, खमंग होणार आहे, खरपूस होणार आहे. वास तर एवढा छान सुटला आहे सगळ्याचा. तुम्ही आत्तापर्यंत अशी चटणी केली नसेल तर नक्की करून बघा. तुम्ही परत परत कराल. इथं घातलेले घटक पदार्थ खोबरं, शेंगदाणे, डाळं याच्यापैकी तुमच्याकडं एखादा जरी पदार्थ असेल तरी तेवढा घालूनसुद्धा तुम्ही ही चटणी करू शकता. मुख्य म्हणजे दोडक्याच्या शिरांची चव लागली पाहिजे. त्यामुळे हे पदार्थ कमी घाला, थोडे घाला. खोबरं, डाळं, जिरं छान भाजून झालेले आहे, खमंग वास सुटलेला आहे. मी आता गॅस बंद करून घेते आहे आणि असंच 1-2 मिनटं परतून घेते आहे. सगळेच जिन्नस आपल्याला गार करून घ्यायचे, त्यामुळे 1-2 मिनटं आपल्याला थांबावं लागणार आहे. आपलं सगळं मिश्रण गार झालेलं आहे, ते मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेते आहे. डाळं, शेंगदाणे, खोबरं यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा एकच पदार्थ त्यातला घेऊ शकता. गॅस जेव्हा बंद केला तेव्हा खोबरं त्याच्यामध्ये मी थोडेसे शेंगदाणे घालून घेतले, ते तेवढ्या उष्णतेवर ते गरम झाले आणि आधी ते आपण भाजूनच घेतलेले आहेत. चवीनुसार मीठ घालते आहे. थोडीशी साखर. तुम्हाला हिरवा रंग पाहिजे असेल तर अजून एखादी मिरची जास्त घातली तर चालेल. मी नेहमी हिरवी मिरचीच घालते. आज दाखवायचे म्हणून मी याच्यात थोडंसं लाल तिखट पण घालते, त्यामुळे याचा रंग थोडासा वेगळा येणार आहे. एका लिंबाचा रस आहे, जवळजवळ अर्धा ते पाऊण चमचा आहे, तो मी याच्यात घालून घेते आहे. सगळं मिश्रण थोडंसं वर खाली करायचं आहे आणि ते मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे. तुम्हाला जाडसर हवं असेल तर जाडसर घ्या, बारीक पाहिजे असेल तर बारीक, मध्यम पाहिजे असेल मध्यम, आपल्या मर्जीप्रमाणे दळून घ्यायचं आहे. हे मी आता
बारीक वाटून घेते आहे. मिक्सरचं झाकण काढून घेतलं आहे. हे बघा, आपली चटणी किती छान झालेली आहे. थोडीशी दरदरीत जाडसर झालेली आहे आणि वास तर काय येतो म्हणून सांगू, खमंग. खावं तो ज्याने, आपण नक्कीच करून खावा. आता ही मी एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेते आहे. चटणीचा खमंग वास स्वयंपाकघरात दरवळतो आहे. अशी ही चटणी भाकरी, पोळी, इव्हन म्हणजेच वरण भाताबरोबरसुद्धा खूप छान लागते. अशा रीतीनं दोडक्याच्या शिऱ्यांची सुंदर, खमंग, खरपूस, पौष्टिक अशी चटणी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचे अभिप्राय कळवा. परत भेटणारच आहोत. तोपर्यंत अशाच थोडक्यात टाकाऊपासून टिकाऊ अशा रेसिपी बघत राहा मृणाल चॅनलवर. धन्यवाद.